समर्थ येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र नवी विपुल अश्वत्थ वृक्षास आली तुझी गीत ओवी सगळे वेद गाये तुझ्या शब्दात सायुज्यनाथ तुझ्या पायरीशी सदा नम्र तुझ्या मंदिरियात जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद जयते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र तुझ्या पायरीशी सदा नम्र तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न मिटे मजदा देवा परमानंदा तूच केली देवा परमानंदा तूच केली श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान
श्रीकृष्ण सेवा प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला श्री गोविंद प्रभू संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळा दिनांक 22/3/2026 या रोजी प्रारंभ झालेला आपला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक धर्मप्रेमी धर्मबांधव या कार्यक्रमासाठी हे शास्त्र श्रवण करण्यासाठी कार्यक्रमाला भेट देण्यासाठी संत दर्शनासाठी या ठिकाणी एकत्रित येत आहेत। या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वच पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळीला प्रथमतः दंडवत करतो आणि मला उत्कृष्ट साथ संगत देणारे आमचे हरिभक्त परायण अनिल बाबा, त्याचप्रमाणे आमचे तबला मास्टर संकेत बगाडे, साऊंड सिस्टीम मंडपवाले, अन्नदानाची सेवा घेणारे, देवपूजेची सेवा करणारे, कूलर लावणारे आणि झाडझूड करणारे, पत्रवाळ्या फेकणारे, साफसफाई करणारे, पाणी भरणारे, गप्पा मारणारे, लहान लेकरांना न सांभाळणारे असे सर्वच सद्भक्त मंडळी तुम्ही या ठिकाणी एकत्रित झालेले आहात, नाही का? श्री गोविंद प्रभू महाराजांच्या कथा आपण श्रवण करीत आहोत। कथा ही मानवी जीवनातली व्यथा दूर करते आणि म्हणून कथा श्रवण केली पाहिजे। कथेमध्ये फार मोठी ताकद आहे, कथेमध्ये पावित्र्य आहे, कथेमध्ये भक्ती आहे, कथेमध्ये ज्ञान आहे, कथेमध्ये वैराग्य आहे, कथेमध्ये आपुलकी आहे, कथेमध्ये प्रेम आहे, कथेमध्ये जिव्हाळा आहे आणि म्हणून आम्ही ती कथा श्रवण केली पाहिजे। कथा आम्हाला खूप काही देत असते, खूप काही देते आम्हाला कथा, फक्त आम्हाला घेता आलं पाहिजे। आमचं जे घेतं द्वार आहे ना हे उघडं असलं पाहिजे। घेतं द्वार समजतं का तुम्हाला? स्वामींनी एक फार सुंदर दृष्टांत सांगितलेला आहे।
ज्याप्रमाणे एखादा मोठा असा तो भरणा करण्यासाठी शेतकरी मंडळी काय करते, धान्याची भोत असते बघा, भोत. त्या भोतीमध्ये काय टाकते, कुटार टाकते. कुटारच म्हणतात ना तुमच्याकडे, कुटार त्या भोतीमध्ये टाकल्या जाते आणि ती कुटार ज्याप्रमाणे त्याच्यात टाकल्या जाते तशी ती टच्च होत असते. त्याचं जे घेतद्वार आहे ना ते मोठं आहे. तसं आपलं जे घेतद्वार आहे ना हे सुद्धा मोठं असलं पाहिजे, संकुचित नसलं पाहिजे. 2 तास इथं बसल्यानंतर 2 मिनिटाची कथा तुम्ही जर अंतःकरण जर घेऊन जात असाल, बाकीच्या उर्वरित 1 तास 58 मिनिटापर्यंत तुमच्या मनात जर घरातले जर विचार असतील तर तुमच्या काही पदरात पडेल का मावशी? नाही पडणार ना काकू? पडेल का काही पदरात? आत्या? काहीच पदरात पडणार नाही. आणि म्हणून आपलं जे घेतद्वार आहे ना, तर घेतद्वार हे सानं असलं पाहिजे, म्हणजे मोठं थोर असलं पाहिजे. जसं एखादा मनुष्य असतो, त्याला काही खाऊ घाला तो खातो. वडा खाऊ घाला खातो, पाणीपुरी खाऊ घाला खातो, आलू परोठे खाऊ घाला खातो, इडली खाऊ घाला खातो, दूध टाका त्याच्या पोटात येतो, भाज्या टाका, कढी टाका. आणि एखादा असतो त्याला अनेक आजार असतात, त्याला फक्त एक विशिष्ट भाजी, तीच भाजी त्याला चालते, त्या व्यतिरिक्त त्याला काहीही चालत नाही. तसं जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान तुम्हाला पूर्णपणे अखंड ते सगळं ज्ञान तुम्हाला श्रवण करायचंय. सगळं हे ऐकायचंय ते ऐकायचं नाही असं नाही. कारण कुठल्या गोष्टीतनं, कुठल्या लीळेतनं, कुठल्या वचनातून, कुठल्या दृष्टांतातून तुम्हाला काय प्राप्त होईल हे सांगता येत नाही. कोणत्या भक्ताला कोणत्या दृष्टांतातून, कोणत्या वचनातून, कोणत्या लीळेतून बोध होईल हे सांगता येईल का? नाही सांगता येणार. कोणत्या जीवाचा काय अधिकार आहे हे आपल्याला माहित नसतं. माहित असतं का? काहीही माहित नसतं. आणि म्हणून आपला अधिकार जो आहे ना, हा अधिकार जर आपल्याला प्रबळ करायचा असेल तर या कथेच्या माध्यमातून सगळं जे शास्त्र आहे हे आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये रुजवावं लागेल. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय ना? नाहीतर मी बोलत राहील, तुम्ही हो हो करत राहाल. हांजी गुरुजी, सचे गुरुजी असं नको व्हायला पाहिजे. ती कथा सांगितली होती ना, हांजी गुरुजी सचे गुरुजी, नाही सांगितली? एकदा काय झालं, एक गुरुजी प्रवचन सांगत होते. गुरुजी प्रवचन सांगतायत, समोर भक्त मंडळी बसलेली आहे आणि गुरुजींनी काही प्रवचन सांगितलं का भक्त मंडळी अशी करायची, हांजी गुरुजी सच है गुरुजी. कशी करायची? करून दाखवा बरं एकदा. हांजी गुरुजी सच है गुरुजी. गुरुजीने विचार केला, म्हटलं कमाल आहे यांची. काहीही सांगितलं तर म्हणतात हांजी गुरुजी सच है गुरुजी. काहीही सांगा त्यांना. गुरुजीने विचार केला, म्हणे काहीही सांगा यांना, हांजी गुरुजी सचे गुरुजी, हांजी गुरुजी सचे गुरुजी. कमाल आहे म्हणे. एके दिवशी गुरुजी
इतकं जबरदस्त सांगत होते, इतकं चिंतन मांडत होते, इतकं शास्त्राचा अभ्यास होता त्यांचा, इतकं बारीक तत्व त्यांनी सांगितलं आणि ती तत्व समोरच्या मंडळीला सांगण्यासाठी त्यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत जागरण केलं होतं. एवढा अभ्यास त्यांनी केला होता. ते 1:30 वाजेपर्यंत गुरुजी पुस्तकं उलटे पालटे करत होते. गुरुजींच्या लक्षात नाही आलं. शेवटी कुठंतरी गुरुजींना 1:30 वाजता समजलं की हे असं असं आहे आणि त्यावेळेस मग गुरुजींनी ते तत्व समाजाला सांगायला सुरुवात केली आणि लोक बसलेले, गुरुजींचं प्रवचन चालू आहे आणि गुरुजी प्रवचन करतात आणि भक्त मंडळी म्हणतात की हांजी गुरुजी सच है गुरुजी. गुरुजीला आश्चर्य वाटलं की मी 1:30 वाजेपर्यंत जागलो रात्री, तो अर्थ मला समजला नाही. 1:30 वाजेपर्यंत मी विचार करत होतो आणि यांना कसं काय समजलं इतक्या लवकर. म्हणजे काय करतायत, मोगम सांगतायत ना, फक्त हो म्हणतायत. गुरुजी म्हणे खरंच हे कथा ऐकतायत का नुसते होला हो लावतायत. मग गुरुजी काय म्हणतात, तुम सब गधे हो. काय म्हणतात, तुम सब गधे हो. भक्त मंडळी म्हणतात हांजी गुरुजी सच है गुरुजी. असं व्हायला नको. आणि म्हणून जे काही सांगतोय मी, हे सांगता सांगता तुम्हाला काहीही सांगू शकतो. राजा राणीची गोष्टही सांगू शकतो, माझ्या मनाने काही सांगू शकतो. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक जरासं लक्ष देत जा. सकाळचे 10 वाजलेले, सूर्य बऱ्यापैकी वर आलेला आहे. गायी चरण्यासाठी रानाकडे निघालेले आहेत. त्यांच्या पाठोमाग ती पारधीही, ते गुराखीही निघालेली आहे. सकाळ सकाळची वेळ आहे. संपूर्ण रुद्रपूर गजबजलेला आहे. ब्राह्मण मंडळी ही त्या वेधशाळेच्या दिशेने जात आहेत. वेधशाळेमध्ये काल गुरुजींनी दिलेला जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास आज गुरुजींना पाठांतर करून दाखवायचा आहे. त्याचं अध्ययन करून दाखवायचं आहे. ते पाठांतर झालं की नाही दाखवायचं, झालं की नाही झालं हे आपल्याला त्यांना दाखवायचंय. आणि म्हणून ते चाटे म्हणजे ते विद्यार्थी विचारचक्रांमध्ये आहेत. पोथ्या पाहत आहेत, उलट्या पलट्या केलेल्या त्या पोथ्या अभ्यास करतायत. आणि गुरुजी म्हणजे ही ब्राह्मण मंडळी आल्यानंतर ते आपल्याला प्रश्न विचारतील या भीतीने ती सगळी सज्ज झालेली आहेत. सगळ्यांची ती तयारी चालू आहे. इकडे महिला मंडळी त्यांची झाडलोट चालू आहे. कोणाची शिदुरी करण्याची ती तयारी चालू आहे. दुकानदार आपले दुकानं थाटतायत. सोनार आणि सोन्याची दुकानं थाटलेली आहेत. अशी ती सगळी तयारी चालू असताना आज बाजाराचा दिवस होता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आज मोठा बाजार भरलेला होता. आणि त्या मोठ्या बाजारामध्ये, आठवड्याच्या बाजारामध्ये बाजार करण्यासाठी खेडी नावाच्या एका गावाचा एक ब्राह्मण घरून निघालेला आहे. त्यांनी शिदुरी आपल्या सोबत घेतलेली आहे आणि ती सगळी शिदुरी घेऊन आता हा रुद्रपुराच्या दिशेने जातो आहे. आणि जसं रुद्रपुराचे देऊळ त्याला दिसलेले आहेत, रुद्रपूर जसं त्याला जवळ येताना दिसलं, त्याच्या मनामध्ये एक विचार आला की हे रुद्रपूर, या रुद्रपुरामध्ये श्री प्रभू गोसावी असते. या रुद्रपुरामध्ये श्री प्रभू राऊळ गोसावी त्या ठिकाणी राहतात. ते शिवाशिव करतात. कुणाच्याही घरी जातात, कुणाच्याही मडक्यातलं पाणी पितात, कुणाच्याही घरी जेवण करतात. महार, मातंग, तेली, चांभार, कुंभार, कुठल्याच जातीचं, कुठल्याच वर्णव्यवस्थेला कुठलाही थारा देत नाही. ते जर आपल्याला जर भेटले आणि त्यांनी जर आपल्या या शिदुरीला जर हात लावला तर आपली ही शिदुरी अपवित्र होईल. म्हणून आपण असं करू, रुद्रपूरमध्ये घुसण्याच्या अगोदर, रुद्रपूरमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर अलीकडेच कुठेतरी शिदुरी सोडू, जेवण करू आणि मग आपण रुद्रपूरमध्ये जाऊ. असा विचार ते मनामध्ये करू लागले. आणि आता रुद्रपूर जसं जवळ आलं ना, तसं रुद्रपूरच्या
त्या वेशीच्या जवळ देवाळा नावाचं एक तळ होतं आणि त्या तळ्याजवळ आता हे ब्राह्मण बुवा जातात. तिथे अलीकडे एक पिंपळाचं झाड आहे, त्या झाडावरती शिदोरी अटकवतायत आणि त्या तळ्यावर स्नान करू आणि स्नान केल्यानंतर भोजन करू आणि भोजन झाल्यानंतर आपण गावामध्ये काय करू, बाजार करू असं म्हणून आता ते तळ्याकडे गेले. आंघोळ केलेली आहे आणि आंघोळ करून जसं ते परत फिरतात शिदुरीकडे येतात. शिदुरीकडे येताना त्यांना श्री प्रभू बाबा दिसत आहेत आणि श्री प्रभू बाबा त्यांची ती शिदोरी श्री प्रभू बाबांनी काढलेली आहे आणि श्री प्रभू बाबा आरोगणा करत आहेत. श्री प्रभू बाबांनी त्यांची ती आरोगणा केलेली आहे आणि त्यांच्या श्री प्रभू बाबांकडे बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे आपण न सुद्धा मनामध्ये विचार केला, आपण मनामध्ये काय केला, न सुद्धा विचार केला की श्री प्रभू बाबा जर या ठिकाणी आले तर ते आपल्या या शिदुरीला शिवाशिव करतील. परंतु श्री प्रभू बाबा, लोक म्हणतात ना श्री प्रभू बाबा खरंच सामान्य नाहीत, श्री प्रभू बाबा हे ईश्वर आहेत. श्री प्रभू बाबा खरोखर ईश्वर आहेत आणि म्हणून त्यांनी माझ्या मनातली ती जी इच्छा आहे ना ती इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि श्री प्रभू बाबांनी ही आरोगणा केलेली आहे. माझं भाग्य आहे की श्री प्रभू बाबांनी माझी ही शिदोरी खाल्ली. मी दैववान आहे, भाग्यवान आहे. आणि असं म्हणून त्याच्या मनातला जो विकल्प होता ना तो विकल्प नाहीसा झाला आणि विकल्प नाहीसा झाल्यानंतर तो मनात विचार करू लागला की अशी कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी देव पोहोचू शकणार नाही. अशी कुठलीही जागा या जगामध्ये नाही ज्या ठिकाणी मानव जन्म आपल्याला एकदाच मिळतो. त्या मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपण अनेक गोष्टींच्या कल्पना करत असतो, विकल्प करत असतो, परंतु एकच ईश्वर असे सर्वथा, एकच ईश्वर असे सर्वथा, अज्ञानाचा काढून पडदा, अज्ञानाचा काढून पडदा. हे माणसा, तुला काय करायचंय? ईश्वर सगळीकडे आहे, ईश्वर तुला फक्त शोध घ्यायचा आहे आणि तो शोध घेण्यासाठी तुझ्या ठिकाणी असलेला जो अज्ञानाचा जो पडदा आहे ना तो पडदा दूर करावा. ये मार्गावरी देव तुझ्या देव तुझ्या देव तुझ्या वसे तो देव तुझ्या, वसे तो देव तुझ्या. आता त्यांनी मनात विचार केला. श्रीप्रभू बाबा भोजन करतात. श्रीप्रभू बाबांनी त्याच्याकडे पाहिलेलं आहे.
आणि आता त्यांनी श्री प्रभू बाबांच्या तो जवळ आला, श्री प्रभू बाबांच्या चरणी त्यांनी दंडवत केलेला आहे, साष्टांग प्रणिपात केलेला आहे. श्री प्रभू बाबांचा उरलेला जो उच्चिष्ट जो प्रसाद आहे ना, तो प्रसाद त्यांनी खाल्लेला आहे. आणि आता गोसावी म्हणतात की मेला माझा होईल, तू माझा आहेस. अशी भगवंताची कृपा. एके दिवशी श्री प्रभू बाबा विचारचिरावर विचार करत आहेत. इकडे गावामध्ये एका सद्भक्ताच्या घरी त्याच्या गाईचं वासरू वारलं आणि त्या वासराला गावाबाहेरच्या उताराच्या जागेवर पाषाणाचा घोडा होता, त्या घोड्याजवळ त्यांनी पुरून टाकलेलं आहे, नेऊन टाकलं. आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर श्री प्रभू बाबा त्या वासराच्या मालकाच्या घरी गेलेले. आणि घरी गेल्यानंतर आता हा वासराचा मालक रडू लागला की जीजी, लेकरू वाते दूध नाही. आता लेकरांना दूध राहिलं नाही. आमच्या गाईचं चांगलं वासरू होतं, अत्यंत चांगलं वासरू होतं आणि अचानक ते मेलेलं आहे. आता श्री प्रभू बाबा त्या वासराजवळ गेले आणि त्या वासराजवळ जाऊन त्याच्यावर हरळीने पाणी शिंपडलेलं आहे. आणि गोसावी त्याला म्हणतात उठ म्हणे. तसं ते तटकन उठून उभं राहिलं आणि आपल्या आईला येऊन बेलागलेलं आहे. सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला. आणि लोक म्हणू लागले राऊळ माय राऊळ बाप. राऊळांशी अशक्य असे काय असेल, राऊळांना अशक्य असं काय आहे, काहीही अशक्य नाही. गोसावी ईश्वर, गोसावी ईश्वर आहे. एका ब्राह्मणाच्या घरी कोहळ्याचा वेल होता. श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी गेले. तो कोहळ्याचा वेल उपटलेला आहे आणि आता तो फराफरा ओढून नेऊ लागले. त्या ब्राह्मणाची एक छोटी मुलगी होती धाई नावाची. ती मुलगी श्री प्रभू बाबांना म्हणू लागली की राऊळो हे काही करा, काय करताय म्हटले आपण, हा वेल का उपटला. तितक्या श्री प्रभू बाबांनी तिचाही हात धरला आणि तिलाही ओढू लागले फराफरा. वेलालाही ओढतायत, त्या धाईलाही ओढतायत. तिची आई पाहते, आई म्हणते राऊळो काय करा, काय करताय म्हटलं हे. आता श्री प्रभू बाबांनी त्या वेलाला आणि त्या मुलीला दोघांना ओढत ओढत नेलं आणि तिथे एक तळघर होतं, धान्य भरण्याचं कोठार ज्या ठिकाणी असायचं, त्या तळघरामध्ये या दोघांना टाकून दिलेलं आहे. त्या वेलालाही टाकलं. फळाफुलांनी बहरलेला तो वेल काढून टाकला. मुलीलाही त्या ठिकाणी नेलं आणि श्री प्रभू बाबा निघून गेले. मागणं तिची आई आली आणि त्या आईने त्या मुलीला विचारलं, म्हटलं का ग श्री प्रभू बाबांनी तुला ओढलं, तुला काही लागलं तर नाही ना. ती म्हणते ना गे आई, मला नाही लागलं. उलट मला श्री प्रभू बाबा जसे ओढत होते ना तसं मला आनंद प्राप्त होत होता, अत्यंत आनंद. 2-3 दिवस झाले श्री प्रभू बाबा आता परत त्या ठिकाणी आलेले आहेत. तो वेल काढलेला आहे दुसऱ्या ठिकाणी. काडीनी कोरलेलं आहे. तो वेल लावला, त्याला पाणी टाकलं आणि आता ही घर धनीन म्हणते की राऊळो येणे काही होईल, आता तरी वेल सुकला बा. आता तो वेल सुकलेला आहे.
आता त्या झाडाला फळ येणार नाही. श्रीप्रभू बाबा वेल लावून निघून गेले. रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाड फळांनी फुलांनी इतकं बहरलं तर त्याच्या फांद्या मोडायला आल्या. इतका बहार त्या झाडाला आलेला आहे. आणि आता ती ब्राह्मणीन म्हणू लागली, पहाओ पहाओ, राऊळ ईश्वर आहेत, राऊळ माय राऊळ बाप. आणि हे फक्त राऊळच करू शकतात. हे जर कोणी करू शकत असेल ना तर हे श्रीप्रभू बाबा करू शकतात. श्रीप्रभू बाबांव्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. यांचं जे घर होतं ते उपासनांच्या घराच्या शेजारी होतं. मध्ये एक गल्ली आडवी होती. असे आमचे श्रीप्रभू बाबा देऊळवाड्याला एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तिथं रांजणाच्या ओट्यावर पडवळ लावलेली होती. ती उपटली, ती काढलेली आहे. आणि काढल्यानंतर त्या घरची बाई ओरडते आहे, राऊळो, फळते फुलते झाड का उपटले? चांगलं फळतं फुलतं झाड आहे, का उपटलं म्हटलं हे? श्रीप्रभू बाबा म्हणतास, आओ मेली, का बोंबायतेस, का बोंबलते म्हणे. असं म्हणून तिच्या पाठीमागं लागले. ती घाबरली, ती आत गेली. आणि आत गेल्यानंतर श्रीप्रभू बाबांनी आता कवाड लावलेलं आहे. तिने कवाड लावलेलं आहे. श्रीप्रभू बाबांनी बाहेरून त्या कवाडाला बुक्क्या घातल्या आणि निघून गेले. तिसऱ्या दिवशी परत आले. रांजणाच्या ओट्यावर काडीने उकरलेलं आहे आणि पडवळीच्या मुळ्या रोवल्या. जशा त्या मुळ्या रोवल्या ना, त्याच रांजणातलं पाणी घातलं आणि गुळणी केलेली आहे. श्रीमुखातली गुळणी त्या वेलाला टाकली आणि सुकलेली त्या वेलीकडे बघून आता ही बाई म्हणू लागली, आता ही सुकलेली वेल कशी काय येईल परत? श्रीप्रभू बाबा निघून गेले. तीच वेल दुसऱ्या दिवशी पानांनी फुलांनी बहरून गेली. तिसरी म्हणते, राऊळ माय राऊळ बाप. गोसावी ईश्वर आहेत, गोसावी काहीही करू शकतात. एके दिवशी उंच मठाच्या दक्षिणेकडील खिडकीच्या बाहेर श्रीप्रभू बाबा खेळत होते. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि आबाईसा श्रीप्रभू बाबांना शोधत शोधत तिकडे गेल्या. आणि तिकडे गेल्यानंतर श्रीप्रभू बाबांना विनंती करू लागल्या की जीजी आता चलावे, आता चला म्हटले. आणि आता श्रीप्रभू बाबा आबाईसांसोबत चालतायत. तर रस्त्यामध्ये कुत्रे होते. त्याला पाहून श्रीप्रभू बाबा भिवू लागले आणि आबाईसाला म्हणतात, आओ मेली, कुत्रा आहे ना म्हणे, श्वान आहे म्हणे, चावेल म्हणे. आबाईसा म्हणतात की जीजी तो काहीही करणार नाही आपल्याला. पुन्हा एकदा आबाईसांकडे पाहतात आणि आबाईसांना म्हणतात की आओ मेली, श्वान आहे म्हणे, चावेल म्हणे. आता आबाईसा त्या कुत्र्याला म्हणतात की बाबा रे, आमचे गोसावी तुला घाबरत आहेत, पलीकडे जा बरं. परत श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ मेली, श्वान आहे म्हणे, चावेल म्हणे, चावेल म्हणताय. आता श्रीप्रभू बाबांचा हात आबाईसांनी धरला आणि मठामध्ये घेऊन गेलेले आहे. कधी कधी श्रीप्रभू बाबा जे पाषाणाचे घोडे होते ना, त्या पाषाणाच्या घोड्यांच्या आड लपून बसत आणि चरायला गेलेल्या गायी गावामध्ये प्रवेश करत.
जसं त्या गायी येताना दिसल्या की श्रीप्रभू बाबा हो म्हणत, हो म्हटल्या की त्या गायी घाबरत आणि त्या पळत सुटत. श्रीप्रभू बाबा घोड्यावर बसत, त्याला हाताने स्पर्श करत असा तो खेळ चालायचा. राजमठेच्या पूर्वेकडच्या दरवाजाकडे जात महाद्वाराच्या आत दोन्ही दाराच्या जवळ छाती एवढे उंच दगड ठेवलेले होते आणि त्या चिऱ्यावर श्रीप्रभू बाबा उभे राहत. तिथे उभे राहून श्रीप्रभू बाबा संपूर्ण नगर पाहायचे. हे सगळं नगर बघितल्यानंतर संध्याकाळची वेळ व्हायची. गावातील प्रदेश पाहायचे, गावाच्या बाहेरील सगळा प्रदेश पाहायचे आणि हा सगळा प्रदेश बघितल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस दुभत्या गायी गावात येत आणि श्रीप्रभू बाबा त्या चिऱ्याच्या आड लपत. गायी आल्या की अचानक हू म्हणत, हू म्हटल्या की त्या गायी शेपूट वर करून पळत असतात. त्या गायी इतक्या घाबरत की त्या तळ्याच्या काठावर जाऊन उभ्या राहत. एके दिवशी असाच तो कार्यक्रम चालला. गुराखी गेले, गुराख्यांनी परत त्या गायींना हाकललं. परत श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी थांबले, परत हू म्हणायचे, परत गायी पळायच्या. असं 3 वेळा घडलं. आता हे सगळे गुराखी श्रीप्रभू बाबांजवळ आले आणि श्रीप्रभू बाबांना विनंती केली की जीजी वासरू लहान असेल. या गायींचे जे वासरू आहेत ना ते अगदी लहान लहान आहेत. ते वाट पाहत आहेत का आमची आई येईल, आम्हाला दूध पाजेल आणि आमचे मालक आमच्यावर कोपतील, रागावतील. गायींना नगरामध्ये प्रवेश द्यावा असं म्हणून या गुराख्यांनी विनंती केली. आणि आता गोसाव्यांनी त्यांना गावामध्ये प्रवेश दिलेला आहे. विसवनायक नावाचे एक सद्भक्त होते. त्यांनी नवं मस्तपैकी एक रांजण घेतला बाजारातून. तो रांजण आणलेला आहे आणि तो रांजण आणल्यानंतर श्रीप्रभू बाबांनी ते पाहिलं आणि त्या रांजणाला खडा मारला. खडा मारल्यानंतर तो रांजण फुटला. फुटल्यानंतर त्या विसवनायकाची बायको आली, पाय आपटतच आली ती. हा 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 रावळो, काही करा, काय केलं हे? नवा रांजण का फोडला? आता पाणी कशात साठवू? श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ मेली का बोंबलते म्हणे. जोडून देतो. श्रीप्रभू बाबांनी आता ते दोन्ही रांजण घट्ट पकडले, त्याला जोडलं, पाण्यामध्ये माती कालवली आणि मातीचा लेप लावला त्या रांजणाला. राहील का तो? पण तो राहिला. हीच तर खासियत आहे. मग ती माती कालवलेली आहे, तो लेप लावलेला आहे. त्या मातीने, त्या पाण्याने आणि त्या मातीने तो रांजण सांदलेला आहे भगवंतानी. आता यांनी तो उचलला. उचलल्यानंतर उचलल्या गेला. अगदी नवा कोरा जसा आणला होता अगदी अशाच पद्धतीने उचलल्या गेला. परंतु दुसरीकडे ज्यावेळेस यांनी तो ठेवला, ठेवताना मात्र फुटला. पण तिथे फुटला नाही. भैरवाच्या पश्चिम दिशेला, वडाच्या दक्षिणेला तळ्याच्या काठावर श्रीप्रभू बाबा फिरत होते. तिथे एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाने देऊळवाड्याचा रस्ता विचारला. यजमाना, या देऊळवाड्याला जाण्याची वाट कोणती? असं कोणाला म्हणतोय तो? श्रीप्रभू बाबांना विचारतोय. आणि श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ मेला
वरच्या बाजूला जाय म्हणे. वरच्या बाजूला जाय म्हणतात. असा हातांचा इशारा केला. त्याला वाटलं आपण चांगलं विचारतोय आणि असं काय बोलतायत आपल्याला. त्याला माहिती नव्हता कार्यक्रम काय. मग तो म्हणतो अहो सरळ सांगा ना, असं का सांगताय. तेवढ्यात तिथे एक जण आला आणि तो म्हणतो हे राऊळ आहेत, यांना कशाला विचारतोस. आता तो सरळ दिशेने देऊळवाड्याच्या दिशेने निघून गेलेला आहे. श्रीप्रभू बाबांना राग आल्यानंतर श्रीप्रभू बाबा काय करायचे, आओ मेला म्हणायचे. कधी प्रेमानेही म्हणायचे, कधी रागाने म्हणायचे, कधी म्हणायचे ओल्या लाकडावर डोके ठेवावे. ओलं लाकूड असतं ना, त्याच्यावर डोकं ठेवायचं आणि ओल्या फोकाने मारावे आणि कोलदांडा घालावा, असं राग आल्यानंतर म्हणायचे. शिमग्याच्या सणासाठी परशुरामाच्या देवळापुढे उंच मंच केले होते. मंच म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, स्टेज सारखं. आणि गोसावी त्यावर जाऊन बसले. नर्तिका नृत्य करीत होत्या, काही नाचणारणी, नृत्यांगणा, अजून काही शब्द असेल. त्या नृत्यांगणा नृत्य करत होत्या. त्या पिचकारीने पाणीही शिंपडत होत्या. नाचता नाचता पाणी शिंपडायच्या पिचकारीने. आणि श्रीप्रभू बाबा त्यांना म्हणायचे आओ मेली पलीकडे जाय म्हणे, पहिलं जा म्हणे. मग दुसऱ्या आसनावर जाऊन बसायचे. परत त्या नृत्यांगणा नाचायच्या, तिकडेही पाणी शिंपडायच्या. परत श्रीप्रभू बाबा म्हणतात आओ मेली जा म्हणे. जा म्हणतो ना, चल जा निघितून, असं म्हणून त्यांना रागवायचे. तर त्या पुन्हा पिंचकारीने पाणी शिंपडायच्या श्रीप्रभू बाबांच्या अंगावर. आणि ते करत असताना त्यांचे हात झाले ओले आणि हातातून पिचकाऱ्या नाचता नाचता खाली पडल्या. आता श्रीप्रभू बाबा काय म्हणतात, आओ बरे झाले म्हणे, बरं झालं म्हणे. आणि हसू लागले आणि हसून त्या ठिकाणाहून निघून गेले. रुद्रपूरमध्ये अनेक मंदिरं होती. त्यामध्ये एक परशुरामाचं मंदिर होतं. हे प्रसिद्ध देवस्थान होतं. त्याला फुलांची पूजा बांधलेली असायची. श्रीप्रभू गोसावी गाभाऱ्यात जायचे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर देवतेच्या दक्षिणेच्या उकड आसन घालून बसायचे. असंच एके दिवशी उकडासन तुम्हाला सांगितलं होतं सकाळी. एक पाय सरळ करणे, एक पाय वाकडा करणे आणि उकड आसन घालून बसणे. त्या ठिकाणी गेलेले आहेत, बसलेले आहेत आणि पूजेच्या आत आडवा हात घातला असा. मग म्हणायचे आओ मेला तू येथे आहेस वाटते, तू इथे वाटतं. असं कोणाला म्हणायचे, त्या देवतेला. असं म्हणून हाताने स्पर्श केला पण एकही फूल खाली पडू दिले नाही. देवतेच्या पूर्वेला उभे राहिले. मग ओनवे होऊन हात घालून देवतेला स्पर्श केला, क्रीडा केली आणि निघून गेले. दादोस हे नागदेव आचार्यांच्या अगोदरचे गुरु, महादाईसांच्या अगोदरचे गुरु, आबाईसांच्या अगोदरचे गुरु. दादोस हे तेलंगण देशामध्ये गेले होते आणि तेलंगण देशामध्ये गेल्यानंतर तिथून त्यांनी 2 वाट्या आणि एक पडवा आणला. पडवा म्हणजे रेशमी वस्त्र आणलं. ते रेशमी वस्त्र आणल्यानंतर ते स्वामींना भेटले. स्वामींना भेटल्यानंतर स्वामींना त्यांनी एक वस्त्र अर्पण केलं आणि एक स्वतःसाठी ठेवलं आणि पडवा रुद्रपूरला घेऊन आले. म्हणजे त्याच्यात ते जे 2 वाटे आहेत त्यातली एक वाटी कोणाला दिली, स्वामींना, आणि एक स्वतःसाठी. आणि ते जे वस्त्र होतं रेशमी, ते वस्त्र घेऊन रुद्रपूरला आले. श्रीप्रभू बाबा पट्टी शाळेमध्ये
शिरताना डाव्या हाताला बसलेले आणि त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांची भेट झालेली. श्रीप्रभू बाबांना साष्टांग दंडवत घातलेले, श्रीप्रभू बाबांजवळ श्री चरणी लागले, म्हणजे श्रीप्रभू बाबांच्या जवळ बसलेले आहेत. आणि लाल रंगाचे रेशमी वस्त्र असं आणलेलं होतं, रेशमी, आणि ते वस्त्र अर्पण केलं. एके दिवशी केशव नायकाने विचार केला, सकाळ सकाळची वेळ होती. केशव नायक बाजाराला जायचं म्हणून दही करंबा नावाचा एक पदार्थ आहे आणि तो दही करंबा म्हणजे दूध भाताला काय करायचं, विरजण लावायचं, त्यापासून एक पदार्थ तयार व्हायचा. असा तो दही भाताला विरजण लावलेला तो पदार्थ त्या ठिकाणी वाढण्यात आलेला आहे. त्यांना तो आवडायचा. कोणाला आवडायचा? केशव नायकाला. आणि तो दही करंबा त्यांनी पत्नीला सांगितलं की म्हटले आज दही करंबा करून ठेव. पत्नीने दही करंबा केला, ताटात वाढला आणि दही करंबा ताटात वाढलेला पाहून केशव नायकाला श्रीप्रभू बाबांची आठवण आली. आणि केशव नायक मनामध्ये विचार करू लागले की अरे आता आपण या ठिकाणी हा दही करंबा एकटा कसं काय खायचा, हा दही करंबा आपण श्रीप्रभू बाबांना अगोदर खाऊ घातला पाहिजे आणि मग आपण खाल्ला पाहिजे. असं खूप कमी लोक विचार करतात. सगळे असा विचार करतात का? ते म्हणतात पहिले इकडं आपलं होऊ द्या, मग ते तिकडचं पाहू. एखाद्या बाईने जर म्हणलं ना तिच्या पोरीला, जाय बरं हे काकूच्या घरी देऊन ये बरं, खमंग बनवलंय, लगेच म्हातारी म्हणते तुम्हाला पुरतं का पहा पहिले. म्हातारी काय म्हणते, तुम्हाला पुरतं का पहा पहिले. तिने कधी काही ते खमंग बनवेल नसतं, ती बनवायला जाते खमंग आणि ते होतं पिटलं नाही का, असा तो कार्यक्रम. पण या ठिकाणी मात्र परमेश्वराविषयी असलेली भावना वेगळी आहे. केशव नायक मनामध्ये विचार करतायत की आता या ठिकाणी श्रीप्रभू बाबा पाहिजे होते. श्रीप्रभू बाबांना अगोदर दही करंबा खाऊ घालायचा आणि मग आपण खायचा. जुन्या काळामध्ये आम्ही लहान असताना शाळेच्या पाठ्यक्रमामध्ये एक फार सुंदर एक धडा होता. क्षितिज मुनी बाबा एक धडा होता. त्या धड्यामध्ये असं होतं, एक कुटुंब असतं, एक परिवार असतो आणि त्यांच्या घराच्या बाहेर एक फणसाचं झाड असतं. ते फणसाचं झाड, त्या झाडाला फार सुंदर फणस लागतात आणि ते फणस लागल्यानंतर, ते पिकल्यानंतर ते फणस तोडतात. तोडल्यानंतर आई म्हणते की बाळा, यातली जी फणस आहेत ना, ही आपल्या आजूबाजूच्या असलेल्या सर्वांना थोडी थोडी करून वाटून ये. मुलगा आश्चर्यचकित होतो. मुलगा म्हणतो, आई झाड आपलं, पाणी आपण घालायचं आणि फणस गल्लीत वाटायचे, याच्यासाठी झाड लावलं का? आणि आई फार त्यावेळेस आई फार सुंदर उत्तर देते. आई म्हणते, बाळा, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. अशी गोष्ट आलेली आहे. आता नाही, ती आमच्या वेळेस होती. म्हणजे मी काही 90 वर्षाचा नाही माणूस, पण आम्ही शाळेत असताना होती ती. आता पाठ्यक्रम बदलला. हाँ जी गुरुजी, सच्चे गुरुजी, लय हुशार ते. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद
घेतलं नाही घेतलं. मी जसं म्हणतो तसं माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अगदी तसंच म्हणा हा, त्यात बदल नका करू, त्यातलं माधुर्य कमी होईल. गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोपाल हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल, गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोपाल नंदलाल आता केशव नायकाने काय केलं? केशव नायकाला श्रीप्रभू बाबांव्यतिरिक्त तो दही कारंबा खाऊ वाटत नाहीये. आता श्रीप्रभू बाबा लहान लहान ते केशव नायक त्या लहान लहान मुलांजवळ जातात आणि त्या लहान मुलांना विचारतात की म्हटले, का रे मुलांनो, तुम्ही श्रीप्रभू बाबांना पाहिलं का? त्यावेळेस मुलं म्हणतात, हो आत्ताच पाहिलं आम्ही. म्हणे कुठे आहेत? म्हणे श्रीप्रभू बाबा बाजाराच्या चौकात बसलेले आहेत. बाजाराच्या चौकात बसले म्हणे ते. आता केशव नायक बाजाराच्या चौकात गेले श्रीप्रभू बाबांना घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रीप्रभू बाबांना विनंती करतात की जीजी माझी आवाराशी विजय करावे, माझ्या घरी चला. श्रीप्रभू बाबा रागवले, हातात दगड घेतला, मेला जाय म्हणे. असं म्हणून दगड उगारण्यासाठी हात उगारलेला आहे, हात उचललेला आहे, त्याच्या पाठी मागे लागलेले आहेत आणि केशव नायक आता पळत सुटले.
केशव नाईक पळत सुटले, परत थांबले, परत श्रीप्रभू बाबांकडे पाहतात, परत विनंती करतात की जीजी माझे आवर असे बीजे करा, माझ्या घरी चला. परत श्रीप्रभू बाबा मागं लागतात, परत केशव नाईक पुढे पळतात. परत श्रीप्रभू बाबा म्हणतात, अहो मेला जाय म्हणे, जा म्हणतो ना तुला, नाही यायचं मला तुझ्या घरी आज. परत हा धावतो आहे, पळतो आहे, परत थांबतो आहे, परत श्रीप्रभू बाबांकडे मागे वळून पाहतो आहे. परत श्रीप्रभू बाबाला म्हणतो की जीजी माझी आवर अशी बीजे करा, माझ्या घरी चला. असं पळत पळत श्रीप्रभू बाबांना केशव नाईक आपल्या वाड्यापर्यंत घेऊन येतात आणि वाड्याजवळ येईपर्यंत श्रीप्रभू बाबांना ते विनंती करतात. आता अंगणामध्ये येत आहेत आणि अंगणामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ते पाठीमागे लपतात. पट्टी शाळेत जात आहेत आणि पट्टी शाळेमागे पुन्हा श्रीप्रभू बाबा त्यांच्या मागे लागलेले आहेत. श्रीप्रभू बाबा त्यांच्या पाठीमागे लागल्यानंतर परत ते माझ घरात जातात, मधल्या घरात जात आहेत आणि मध्ये गेल्यानंतर श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहतायत. मागच्या दारातून श्रीप्रभू बाबा निघाले तेव्हा केशव नायकाच्या बायकोने श्रीप्रभू बाबांना विनंती केली, हात धरलेला आहे श्रीप्रभू बाबांचा आणि हात धरून ताटावर बसवले, विनंती केली. तिची प्रचंड श्रद्धा होती श्रीप्रभू बाबांवर, प्रचंड श्रद्धा होती आणि श्रीप्रभू बाबा मात्र तिच्यावर प्रसन्न होते. आणि प्रसन्न असलेले श्रीप्रभू बाबा केशव नायकाच्या पत्नीचा तो उपहार स्वीकार करत आहेत, आसनावर बसतायत. आणि आसनावर बसलेले श्रीप्रभू बाबा केशव नायकाकडे पाहतात आणि केशव नायकाकडे पाहून म्हणतात की आता माझा होय म्हणे, आता माझा होय म्हणे, माझा आहे म्हणे तू. असं का म्हणतात? कारण त्यांनी युक्तीने बरोबर पत्नीपर्यंत आणलं, कारण त्याला माहिती होतं की आपल्यापेक्षा आपल्या पत्नीची देवावर जास्त श्रद्धा आहे. आपल्या शब्दाला नकार देतील देव, परंतु आपल्या पत्नीचा जो सेवाभाव आहे त्या सेवाभावाला भगवंत नकार देऊ शकत नाहीत. आणि म्हणून आता श्रीप्रभू बाबांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि दही कारंबा खाल्लेला आहे, गुळणा केलेला आहे. आणि ज्या ताटामध्ये श्रीप्रभू बाबांनी तो प्रसाद, तो दही कारंबा खाल्ला, त्याच ताटामध्ये आता केशव नाईक जेवायला बसले, आणखी वाढून घेतले, श्रीप्रभू बाबांचा प्रसादही ग्रहण केला. केशव नायकाचं एक घर आणि एक शेत शेजारच्या गावी होतं. श्रीप्रभू बाबा तिथेही जायचे, तिथेही भोजन करायचे आणि परत रुद्धपूरला यायचे. केशव नायकाचे थोरले, त्यांचे धाकटे, केशव नाईक हे थोरले म्हणजे मोठे होते, त्यांचे धाकटे म्हणजे लहान त्यांच्यापेक्षा, त्यांचं नाव होतं रूपनायक. आणि त्याच्यापेक्षा धाकटे ईश्वर नायक. असे हे 3 भाऊ, हे 3 सावत्र भाऊ होते आणि ते 3ही वेगळे वेगळे राहायचे. त्यांची 2 घरे गावी होती. रूपनायकाचं एक घर रुद्धपूरला होतं, एक घर दाबविरीला होतं. श्रीप्रभू बाबा ज्यावेळेस दाबविरीला जायचे त्यावेळेस रूपनायकाच्या इथे जायचे आणि रुद्धपूरच्या एका गावात, ज्याला आपण कुळाने म्हणतो, कोणी बटाईने म्हणतं, अशा पद्धतीने शेती दिल्या जाते. म्हणजे आपली शेती दुसऱ्याला देणे, त्या शेतीमध्ये त्या समोरच्याने मशागत करणे, शेती आपली आहे म्हणून अर्धा हिस्सा आपल्याला देणे, तो मशागत करतोय म्हणून त्याने अर्धा हिस्सा ठेवणे. जमा खर्च, जेवढा खर्च केलेला आहे, जेवढी जमा झालेली आहे, निम्मी निम्मी वाटून घेणे. अशा पद्धतीने ती शेती केलेली होती. ज्या गावी केली तिथं घर बांधलं, तिथं गाय, बैल, म्हैस, गुराखी, कुळ, त्यांचे भाऊबंद, 2-4 ब्राह्मण, असा सगळा परिवार राहायचा. केशव नायकाची एक पत्नी, काय धिंगाणा करतात रे पोरं, कोणाचे लेकर आहे ते? म्हणजे माणसाचे आवरा त्यांना. केशव नायकाची एक पत्नी त्या गावी राहत होती.
म्हणजे केशव नायकाला किती होत्या? 2 होत्या. ही नावडती होती, आवडत नव्हती त्याला एवढी, म्हणून ती जरा बाजूला होती. केशव नायक श्रीप्रभू बाबा ज्यावेळेस केशव नायकाला भेटायचे त्यावेळेस त्याला रागवायचे. का रागवायचे? कारण त्या पत्नीला तो लांब ठेवायचा, तिला जीव नव्हता लावत, तिच्यावर प्रेम करत नव्हता. आणि त्याच्यामुळे कधी कधी श्रीप्रभू बाबा त्याच्याशी बोलत नव्हते, त्याच्या घरी जेवण करत नव्हते. परंतु त्याची ही जी पत्नी होती दुसरी, जी रुद्रपूरला होती, तिची श्रद्धा होती देवावर. एके दिवशी केशव नायक त्या गावी गेले, त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागे श्रीप्रभू बाबाही गेलेले. केशव नायकाने विनंती केली, श्रीप्रभू बाबांनी विनंतीला मान दिला. आणि विनंतीला मान दिल्यानंतर श्रीप्रभू बाबांना त्या ठिकाणी मस्तपैकी स्नान वगैरे झालेलं आहे, आंघोळ वगैरे झाली, मर्दना मादने झालेलं आहे. मर्दना म्हणजे काय? काय मला माहिती नाही, सांगा. उठणं लावायचं. आणि मादने म्हणजे एक काहीतरी फिक्स करा तुमच्यात. कोणी म्हणतं चोळायचं, कोणी म्हणतं चोपडायचं. तुमचं ताळमेळ नाहीये. मर्दना म्हणजे अंगाला उठणं लावणे, आणि उठणं लावल्यानंतर अंग चोळणे, तेल लावणे, तेलाने मालिश करणे. आणि मादने म्हणजे काय करणे? काय? स्नान घालणे. बरोबर आहे ना बाबा? काही चूक असेल तर सांगा बरं का. म्हणजे महिला मंडळीचा अभ्यास आहे, म्हणजे तुमचेच विद्यार्थी ते बी, पण बरा अभ्यास आहे, चांगला आहे अभ्यास. ते कसं आहे, शाळेमध्ये शिक्षक येतात, शिक्षक मुलांना शिकवतात. एकदा काय झालं, एक माझ्यासारखा आळशी शिक्षक होता एका गावाला. तो मुलांना व्यवस्थित शिकवायचा नाही, झोपाळू होता, झोप यायची त्याला. आणि मुलं मस्त्या करायची, त्याला काही फरक पडत नव्हता. सगळी मुलं बसलेली आहेत, मुली बसलेल्या आहेत. गुरुजी वर्गात आले, फॅनचं बटन दाबलं, मुलांनो, मुलं उठून उभी राहिले. एक साथ नमस्ते, आम्हाला सगळं समजते, बसा खाली म्हणे. बसले खाली. खाली बसलेत मुलं. वया काढा, पुस्तकं काढा आणि आपला आपला अभ्यास करा. असं कोणी सांगितलं? गुरुजींनी सांगितलं. माझी जरा कंबर दुखते, मी जरा आराम करतो. आता आराम करू लागले, घाम येऊ लागला. गुरुजींनी अंगावरचा सदरा काढला आणि खुंटीला अटकून दिला. अजून गरमी होऊ लागली, बनियान बी काढली, अटकून दिली. फॅन चालू होता. मुलांनी आपापला मान खाली घातली. आता तो बाबा समोर बसल्यावरती काय करतील? मुलं अभ्यास करतायत, बाकीचे मस्त धिंगाणा चालू आहे. गुरुजीला काही फरक पडत नव्हता. नेमका योगायोग असा का त्या दिवशी त्या शाळेला भेट देण्यासाठी शिक्षण अधिकारी आले. शिक्षण अधिकारी आले. आणि शिक्षण अधिकारी आल्यानंतर सगळ्यांची धावपळ तारांबळ उडाली की आता कसं करायचं, आता कसं करायचं, नाही का? अशी ती सगळी तयारी चालू असताना मुख्याध्यापकांनी निरोप पाठवला सगळ्या शिक्षकांना की जिल्हाधिकारी येत आहेत, सज्ज राहा. आता तो शिपाई होता, तो पहिल्या वर्गात गेला, दुसऱ्या वर्गात गेला, तिसऱ्या वर्गात गेला, चौथ्या वर्गात. 8व्या नंबरचा वर्ग ह्या गुरुजींचा होता. गुरुजी झोपलेले आहेत, फॅन चालू आहे, दरवाजा लोटलेला आहे, मुलं अभ्यास करतायत मध्ये. आणि 8व्या नंबरच्या खोलीमध्ये
शिपाई पोहोचेपर्यंत शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात. शिक्षण अधिकारी विचार करतात म्हणे आपण मागच्या वेळेस 1 नंबरच्या वर्गापासून सुरुवात केली, यावेळेस आपण शेवटच्या वर्गापासून सुरुवात करूया. तितक्यात या शिपायाने निरोप सांगितला. शिपायाने निरोप सांगितला की अशा अशा पद्धतीने शिक्षण अधिकारी आलेत, येत नाही येत, आलेत. आता तो बाहेर निघायचा आणि शिक्षण अधिकारी मध्ये यायचे. गुरुजीच्या लक्षात आलं. गुरुजी म्हणे, मुलांनो, मी तुम्हाला मानवाचं शरीर कसं असतं याबद्दल शिकवत होतो. हे डोके आहे, हे हात आहेत, इथे हृदय असतं, याला पोट म्हणतात. शिक्षणाधिकारी थक्क झाले, थक्क. आयुष्य गेलं म्हणे शाळा तपासायमध्ये, आयुष्य. एवढा बहादर शिक्षक आम्ही पाहिला नाही. आज मन प्रसन्न झालं, समाधान झालं. शिक्षणाधिकारी म्हणतात, या वर्गाची एवढी प्रगती तर बाकीच्या वर्गांची केवढी प्रगती असेल. गुरुजींना विचारलं, गुरुजी काय धाडस आहे हो म्हटले तुमचं. चक्क वर्गाच्या समोर तुम्ही कपडे काढून स्वतः प्रात्यक्षित करून दाखवतायत की मानवी शरीर कसं असतं. मानलं म्हणे तुम्हाला. तुमचं नाव सांगा म्हणे. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला देण्यात येईल. माझं असं व्हायला नको, कारण आज संध्याकाळी शिक्षणाधिकारी येत आहेत. नाही का बाबा? बाबा मुख्याध्यापक आहेत, ते बाजूला राहून जातील, माझी पंचायत होईल. आता मर्दना झाले, मादने झाले, श्रीप्रभू बाबांचं स्नान झालेलं आहे, संध्या झालेली, सगळं काही झालेलं आहे आणि पूजावसरही झाला. त्या स्त्रीने म्हणजे केशव नायकाच्या त्या तिची दुसरी पत्नी आहे, त्या दुसऱ्या पत्नीने जे जे स्वादिष्ट पदार्थ घरी बनवलेले आहेत ते पदार्थ ताटामध्ये वाढले आणि श्रीप्रभू बाबांनी नेहमी जसं खातात, चावतात, थुंकतात असं न करता अगदी शहाण्या माणसाप्रमाणे व्यवस्थितपणे आवडीपूर्वक जेवण केलेलं आहे, भोजन केलेलं आहे. अशी यथोचित आरोगणा झाली. ती जी स्त्री होती ती त्यांची नावडती पत्नी होती. ती वाढत होती आणि गोसावी तिला म्हणतात, आओ मेली पीठकीचे मंगल होईल, तुझं मंगल होईल, तुझे चांगले दिवस येतील, तुझं भलं होईल. आणि असं म्हणून गुळणा केलेलं आहे आणि वृद्धपूरला आले. एके दिवशी केशव नायकाच्या वाड्यात गेले. तेथे थोडा वेळ रांजणाच्या ओट्यावर खेळलेले, थोडा वेळ घराच्या गच्चीवर खेळले, थोडा वेळ ओसरीत खेळले, कवाडाबरोबर खेळले. खेळता खेळता केरसुनी दिसली. केरसुनी म्हणजे हा, एक मुलगी असते, तिला केस असतात, तिला हात नाही, पाय नाही, काही नाही, काहीच नाही, फक्त तिला डोकं असतं आणि त्या डोक्याला केस असतात. तिचं डोकं पकडायचं आणि तिने झाडायचं. तिला केरसुनी असं म्हणतात. तुम्ही काय म्हणतात? हा, अशी कोणती मुलगी असते का? एवढा विचार करून राहिले. अहो झाडू राहत होतो, एवढा काय विचार करून राहिले? मग लय विचार करतात हो तुम्ही. एकदा काय झालं, कोंबडी होती, कोंबडी. असे लय दाखले आपल्याकडं. ते दाखले सांगायचे म्हणले ना, ही कथा बाजूला राहील. हे बाकीचे म्हणतील बाबा तर हे दुसरंच सांगून राहिले. एका कोंबडीला पिल्ल होते 12. मुर्गी के 12 बच्चे आगे पीछे ताठम ताठ,
आता ती कोंबडी तिची सहा पिल्ल पुढे चालतायत, 6 पिल्ल मागे चालतायत आणि ती कोंबडी खुश होते. वा, काय फौज आहे म्हणे आपली. पुढं 6 आहेत, मागच्या बाजूला 6 आहेत, टाईट मध्ये चालली बिलकुल अशी, नाही का. असं ते चालत असताना रस्ता क्रॉस करायचंय, पलीकडच्या बाजूला जायचंय आणि त्यातलं शेवटचं जे पिल्लू होतं ते काय म्हणतं की आपण 14 जण होतो, इथं 13 जण कसे काय. आपण 14 जण होतो पलीकडच्या बाजूला, इथे 13 जण कसे काय आले. म्हणजे किती भाऊ होते ते. हां मग आपण इथं 14 जण होतो आणि इथे 13 कसे काय. सांगता येईल कोणाला असं का म्हटलं ते. कोंबडीचं पिल्लू. विचार करा, विचार करून उत्तर द्या. करताय विचार. सांगता येईल कोणाला. काय चांगला विचार करा. अहो लेकरू येते, लेकरू काहीही म्हणू शकतं. तुम्ही खुशाल विचार करून राहिले. मुर्गी के 12 बच्चे आगे पीछे ताटम ताट, एकदम टाइट मध्ये चालली. 6 पुढे आहेत, 6 मागे आहेत. कौवा ले गया, कुत्ता ले गया, हो गई बाटम बाट. कावळे घेऊन गेले, कुत्रे घेऊन गेले मागचे, वाटा पडून गेला. केवढं जीवन आहे जीवाचं. असे किती जन्म आहेत. जन्म किती आहेत. 84 लाख, एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा 84चा. असे अनेक जन्म माणसाला मिळत असतात आणि त्या जन्माच्या माध्यमातून हा मनुष्य या योनीमध्ये येत असतो. राहटघटिकेच्या दृष्टांताप्रमाणे राहटघटी बांधली असते ती ये जाय भरे रिचवे. राहटघटिकेचा दृष्टांत, जुन्या काळामध्ये मोठ असायचे, त्या मोठीतून पाणी वर यायचं, बैल त्याला ओढायचे, ती फिरायची. त्यातलं पाणी जे आहे ना ते पाणी, तिथे एक चौकोनी काय असायचा, चौथारा असायचा कुंड्यासारखा. त्या कुंड्यामध्ये ते पाणी पडायचं आणि ते पाणी, जुन्या काळात मोटरी नव्हत्या, लाईटही नव्हती, आणि ते पाणी शेताला जायचं. असं ते प्रत्येक याला बांधलेलं असायचं आणि ते फिरवायचं काम बैल करायचे. राहटगटी बांधली असे ते ये जाय भरे रिचवे. ती खाली जायची, वर यायची, भरल्या जायची, पाणी रिचल्या जायचं, परत विहिरीत जायची, परत वर अशी गोल फिरायची, परत पाणी यायचं, परत ते पाणी त्या डबक्यात पडायचं, ते पाणी विहिरीला जायचं. तसा हा जीव कर्मवश्य बांधलेला आहे. तो स्वर्गा जाय, नरका जाय, मोक्षा जाय, कर्मभूमी ये क्रिया करी. तो स्वर्गाला जातो, देवतेचे फळ प्राप्त करतो, देवतेचं काय करतो, फळ प्राप्त करतो, देवतेची साधना करतो. त्याला स्वर्गाची प्राप्ती जर झाली तर तो स्वर्गात जातो. त्याची फुटक्रिया संपली का तो परत कुठे येतो, खाली येतो. नरकाला जातो, पाप केलं तर नरकाला जातो. मोक्ष जाय, मोक्ष म्हणजे कोणत्या, कैवल्य गडाला नाही, मोक्षाला म्हणजे देवतेचा मोक्ष, त्या ठिकाणी जातो, परत खाली येतो. कर्मभूमी ये क्रिया करी, परत कर्मभूमीमध्ये येतो, क्रिया करतो. अशा पद्धतीचं त्याचं हे चालूच आहे. ही राहटगटी बांधलेली आहे आणि या राहटगटीच्या दृष्टांताप्रमाणे हे त्याचं सगळं कार्य चालू आहे. श्री प्रभू बाबा
झाडझूड केलेली आहे देवाने. तो झाडू हातामध्ये घेतलेला आहे आणि गोठा झाडू लागले. गोठा झाडूत असलेल्या श्री प्रभूंना केशव नायकांनी पाहिलं आणि केशव नायक श्री प्रभू बाबांना म्हणतात, राऊळू राऊळू हे काही करा. काय करताय म्हटले तुम्ही? हे राऊळू काहीतरी सूचक म्हणजे भविष्य सांगतात, जाणवतं देवाला काहीतरी. देव जर गोठा जर झाडत आहेत तर त्या मागे काहीतरी तथ्य, काहीतरी कारण नक्कीच असणार. याची जाणीव कोणाला झाली? केशव नायकाला झाली. आणि केशव नायकाने काय केलं? श्री प्रभू बाबांना विचारलं. श्री प्रभू बाबा काहीच बोलले नाही. संध्याकाळची वेळ झाली, गुराखी घरी आला आणि घरी आलेल्या गुराख्याने केशव नायकाला सांगितलं की आपले बैल चुकले. केशव नायक म्हणाले की राऊळांनी थोड्या वेळापूर्वी सूचक दाखवलं होतं, खरं झालं. ते बैल शोधायला गेलेच नाही, बैल चुकलेच. गुराखी ओरडत आला. दरोडेखोरांनी बैल पळवले. दरोडेखोरांनी काय केलं? बैल पळवलेत म्हणे. केशव नायक म्हणतात की असं होणार होतं म्हणून राऊळांनी गोठा झाडला. असं काहीतरी चुकीचं घडणार होतं आणि त्या चुकीच्या गोष्टींची जाणीव श्री प्रभू बाबा अगोदरच एखाद्या क्रियेच्या माध्यमातून, एखाद्या कार्याच्या माध्यमातून, सूचकाच्या माध्यमातून दाखवून द्यायचे. श्री प्रभू बाबा ज्यांच्या गोठ्यात जायचे, झाडझूड करायचे, त्यांनी समजून घ्यायचं की आपल्या इथं काहीतरी अघटित घडणार आहे. आणि मग श्री प्रभू बाबा गोठा झाडल्यानंतर बैल चोरी करणारे यायचे. नेमाळ पांडिया अळसपूरचा रहिवासी होता. तो धानाईसाचा नवरा. धानाईसा माहिती ना? अचलपूर. अचलपूरला धानाईसा नावाची एक राणी होती आणि त्या राणीने रत्नांनी स्वामींची पूजा केली होती. आपण ते भजन म्हणतो ना, धानाईसाच्या ऐका सत्य कहाणी, सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नांनी पूजा केलेली आहे. अचलपुरातील धानाईसा निर्वाणेश्वर गेली, निळभट्टाला पाहून तेथे मनी विस्मित झाली. अशी असलेली ती धानाईसा आणि त्या धानाईसेचा असलेला हा पती नेमाळ पांडिया हा रुद्रपूरला आलेला आहे. श्री प्रभू बाबांच्या दर्शनाला आलेला आहे आणि श्री प्रभू बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. श्री प्रभू बाबा आता आतल्या मठामध्ये पलंगावर बसलेले आहेत आणि श्री प्रभू बाबांचं दर्शन घेतल्यानंतर श्री प्रभू बाबांना दंडवत घातलेले, श्री चरणी लागले, म्हणजे श्री प्रभू बाबांच्या पायाजवळ आता तो बसलेला आहे. जसं श्री प्रभू बाबांच्या पायाजवळ बसला ना, श्री प्रभू बाबा त्याला म्हणतात, आओ मेला जाय म्हणे, तुझे नाक जाईल, कान जाईल म्हणे, तुझे डोळे जातील म्हणे. आता नेमाळ पांडा म्हणतो की जीजी, याची डोळा याची देही मी या गोसावी याते देखिले. या डोळ्यांनी मी आता गोसावी यांना पाहिलं. आता हे डोळे गेले काय आणि राहिले काय? माझं जीवन जे आहे ते धन्य झालेलं आहे. माझं जीवन धन्य झालं. आता माझं काहीही बरं वाईट हो, मला काहीही त्याची भीती नाही. आणि श्री प्रभू बाबांचा तो शब्द खरा झाला. अचलपूरवर आक्रमण झालेलं आहे. देवगिरीच्या राजाने त्याला धरून नेलं, त्याचे डोळे काढले. त्याने जर श्री प्रभू बाबांना जर विनंती केली असती ना, तर त्याचे डोळे गेले नसते. काही दिवसांनी त्याच्यावर खंडणी दिली नाही म्हणून खजिन्यातल्या द्रव्याची अफरातफरीचा आळ आला असं म्हणून त्याला धरले. शिवबा त्याचा जावई नरसिंगना हा पायाळू होता. त्याला जमिनीतलं धन दिसायचं. जे पायाळू असतात ना, त्यांना जमिनीतलं धन समजतं. कोण कोण पायाळू आहे तुमच्यापैकी?
ते काढा बरं पटकन, कुठं आहे ते? ज्यांना ज्यांना माहीत असेल त्यांनी ते पटकन काढा, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे मोठा. खरंच ना? आहे का कोणी पायाळू? बोटवर करा बरं. एवढ्या बायांमध्ये एक बी नाही आहे. पायाळू काय फक्त काय लाद घालाय पुरते का काय तुम्ही मग? हां, एखाद्या या बाईच्या कमरेत जर उसण भरली आणि तिची जर कोणी सवत असली किंवा तिच्या गल्लीतली जर एखादी असली, ती बाई काय म्हणते माहिती का? आज काय झालं? ती म्हणते आज सकाळपासून कधी माझी कंबर लई पकडली गेली. हे काय म्हणते, बरं झालं चान्स सापडला आता. ही म्हणते बरं झालं आता चान्स सापडला. ही म्हणते अगं मग मला सांगायचं ना सकाळपासून. माझा पाय मी लहानपणापासून पायाळू अशी लाद घालती तिच्या पाठीमध्ये, नीटच करून टाकते तिला. हा, पायाळू. ते पायाळू लोकांना धन समजतं म्हणजे जमिनीतलं. तो नरसिंगना हा पायाळू होता, तर जमिनीतलं धन समजायचं. त्याला राजाने पकडलं, त्याला सासऱ्याने पळून नेलं. यामुळे देवगिरीच्या राजाने नेमाळ पांड्याला धरलं, त्याचे डोळे काढले, नाक काढले. मग म्हणू लागला, त्याच वेळी जर श्रीप्रभू गोसावी यांना जर मी विनंती केली असती तर मी वाचलो असतो. एके दिवशी शेजारच्या गावच्या व रुद्रपूरच्या लोकांमध्ये भांडणं चालू झाली. ते रुद्रपूरवर हल्ला करण्यात आले आणि रुद्रपूरला हल्ला करायला आलेल्या लोकांनी, गावातल्या सगळ्या लोकांनी आपापल्या किमती वस्तू लपून ठेवल्या. कोणी पेवात घातल्या. पेव म्हणजे धान्याचं कोठार, ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो. असं बायांचं तर असं बी पिठाच्या डबड्यामध्येच पैसे असतात, साखरेच्या डब्यात. पुरुष मंडळी लक्षात ठेवा बरं का, घरात जर पैसे जर सापडवायचे असतील तर अर्जंट काम आहे तुम्हाला, फार इमर्जन्सी आहे, त्यावेळेस घरातले साखरेचे डबे तपासत जा. हमखास तुम्हाला 1000, 2000, 5000 काहीतरी तुम्हाला सापडलं, तुमच्या हाताला लागल्याशिवाय राहणार नाही. सांगून टाकलं तुमचं गुप्त रहस्य. तुमची रिझर्व्ह बँक सांगून टाकली. अजून काही आता नवीन आलं असेल अपडेट? काय नाहीये? पिठाच्या डब्यात ठेवत असाल मग. कारण पिठाच्या डब्यात सापडले जरी तरी पीठ कोण गाळतं? तुम्हीच गाळता. एकदा काय झालं असंच, आता आमच्या म्हातारीला म्हणलं, मला जरा पैशाची अडचण होती. म्हणलं म्हातारी. म्हणे काय बाबा? म्हटलं मला जरा पैसे पाहिजे होते. म्हणे जरा लवकर तर सांगायचे ना. म्हटलं का बरं, काय झालं? म्हटलं मला एक 10-20 हजार रुपये पाहिजे, तुम्हाला पैसे दे, बाकीचं नको सांगू. अहो म्हणे बाबा पैसे नाही आता माझ्याकडं. पैसे नाहीत म्हणे माझ्याकडे. आता काय करू म्हणे मी म्हटलं पैसे नाही आहेत तुझ्याकडं? असं कसं काय? नाही म्हणे आताच ऑपरेशन केलं, डोळ्याचं ऑपरेशन केलं, ते तिकडं गेलो, त्या मोठ्या नातीला अमुक घेतलं. मी म्हटलं ते बाकीची बरं नको सांगू, मला पैसे द्यायचे का नाही ते सांग. म्हण नाही पैसेच नाही आहेत. म्हटलं जाय तिकडंच. दिले नाही पैसे. आणि सगळे लोक ज्यावेळेस शांत झोपलेले होते त्यावेळेस तो दाढीवाला बाबा टी व्हीवर आला आणि त्याने अनाउन्समेंट केली अर्ध्या रात्री 12 वाजता. मेरे प्यारे देशवासियों, भाइयों और बहनों, आज से 1000 और 500 के नोट हमेशा हमेशा के लिए बंद होने जा रहे हैं. मग म्हातारीचा फोन मला. बाबा. म्हणलं काय? म्हणे थोडीशी अडचण होती. म्हणलं कशाची? म्हणे
म्हणे पैशाची. म्हटलं तुला आणि पैशाची अडचण, सगळं वावर तर तुझ्याच जवळ आहे. म्हणे नाही, ते नोटबंदी झाली ना. म्हटलं मग? म्हणे ते माझ्याकडं जरा 50,000 रुपये होते आणि ते बदलवायचे. मी म्हणलं आता असं कर, त्या 50,000च्या पुंगळ्या कर आणि आक्काडी लाव म्हणलं त्याला. असं होतं का नाही? असे ते लोक पैसे लपू लागले. आणि पैसे लपवत असताना कोणी कुठं टाकले? हाडात टाकले, कोणी जमिनीत पुरून ठेवले, कोणी दुसऱ्या गावात भाऊबंद राहत होते, नातेवाईक राहत होते, त्यांच्या घरी पैसे. सगळ्यात पहिले आपण कुठल्या गोष्टीचं रक्षण करतो? काळजी असते प्रत्येकाला. आता हे मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोल आणि डिझेलची जरा आपत्ती येणार आहे, लॉकडाऊन लागण्याची शक्यता होऊ शकते, काळजी घ्या. आम्ही गाड्यामध्ये डिझेल बरोबर परेशान, कॅना बरोबर परेशान. आमची धावपळ आम्हाला माहिती, तुम्हाला काही घे नाही, तुम्ही मस्त बसले आपल्या. काळजी करावं लागते का नाही? तशी तुम्हाला काळजी करावं लागते पीठ संपल्यावर. सगळ्या बायांनी ते पैसे बिशे सगळे जमा केले आणि ते पैसे काय केले? नातेवाईकांकडे ठेवले. कोणी विहिरीत टाकले, कोणी कुठं टाकले, कोणी कुठं टाकले. असे ते सगळे पैसे त्यांचं ते काम चालू आहे, पेवामध्ये घातलेले. एक बाईने विचार केला, म्हणे आता आपल्याला विहिरीतही टाकता येणार नाही. हिंमत होत नव्हती विहिरीत टाकायची. नातेवाईकांकडे द्यावा तर नातेवाईक आपल्यापेक्षा लबाड आहेत. म्हणजे ती लबाडच होती, आपल्यापेक्षा लबाड आहेत म्हणे ते. नेमकं आता करायचं काय? प्रश्न निर्माण झाला. आणि मग तिला श्रीप्रभू बाबा दिसले. जसं श्रीप्रभू बाबा दिसले, श्रीप्रभू बाबांना आरोळी दिली, राऊळो. श्रीप्रभू बाबांनी तिच्याकडे पाहिलं. ती म्हणते, मजपासी सोने असे, माझ्याजवळ हे सोनं आहे, एवढं सोनं तुम्ही तुमच्याजवळ राहू द्या. आता श्रीप्रभू बाबांनी तिच्याजवळचं ते सोनं घेतलेलं आहे. श्रीप्रभू बाबांच्या ओटीमध्ये तिने ते सोनं टाकलं आणि ते सोनं टाकल्यानंतर आता श्रीप्रभू बाबा गेलेत. दोन्ही गावचे लोक जमा झालेले, दोन्ही गावचं सैन्यही जमा झालेलं आहे. लढाई करायला सुरुवात झाली आणि देवाळ तळ्याच्या दक्षिण काठावर शेतामधून श्रीप्रभू बाबा दोन्ही सैन्यामध्ये गेले. शेजार, मग त्या ठिकाणी शेजारच्या गावचे लोक आले होते. ते म्हणाले राऊळ आलेत. आता कोण आलं? राऊळ आलेत. आणि आता तुम्ही आम्ही शिष्टाई करू, म्हणजे समझोता करू. मग एकमेकांमध्ये समझोता झाला. ते आपल्या गावाला गेले, हे आपल्या घरी आले. मग ती बाई शेजारणींना, मैत्रिणींना विचारू लागली, सांगू लागली, अगं मी माझं जे सोनं होतं ते कोणाजवळ दिलं? राऊळांजवळ दिलं. आता बाया काय चांगलं सांगतात का? बाया म्हणतात, अगं राऊळ वेडे आहेत, पिसे आहेत, त्यांच्याजवळ कशाला दिलं? टाकतील एखाद्या विहिरीमध्ये. ती पक्की होती, ती म्हणे नाही, राऊळ असं करणार नाही. आणि बरं समजा केलं तर केलं, परत मला राऊळ मला माझं सोनं आणून देतील एवढा मला त्यांच्यावर विश्वास आहे, असं ती म्हणते. आता श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी येतात आणि श्रीप्रभू बाबा तिला म्हणतात, आओ मेली, तुझे दागिने घे म्हणे, तुझे दागिने घे म्हणे. घे म्हणतो ना, असं म्हणून ओटीतून काढलं आणि तिला दिलेलं आहे. पहा पहा राऊळ माय, राऊळ बा. श्रीप्रभू बाबांनी ते द्रव्य कुठेही आडात विहिरीत फेकलेलं नाही. ते द्रव्य श्रीप्रभू बाबांनी काय केलेलं आहे? मला दिलेलं आहे. एके दिवशी श्रीप्रभू बाबा देऊळ वाड्याला गेले
दामूर्ताने संन्याशांना निमंत्रण दिले होते. लक्ष भोजनाच्या निमंत्रणामुळे सगळे संन्याशी आत बसलेले आहेत. अगोदर सगळ्या संन्याशांना वाढले आणि मग गोसावी यांना बसायला टाकले. श्रीप्रभुबाबांना बसायला त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि मग श्रीप्रभुबाबांना वाढलं. त्यावेळी थोडंसं आभाळ भरून आलेलं होतं आणि श्रीप्रभुबाबांनी त्या आभाळाकडं पाहिलं आणि मग त्या आभाळाकडं पाहून म्हणतात, आओ मेला ये म्हणे, जा म्हणे, ये म्हणे, ना येच म्हणे. आणि असं म्हणतात पाऊस आला. जसा तो पाऊस आला तो सगळा मठ पाण्याने भरला. पत्रवाळ्या पाण्यावर तरंगू लागल्या. मग ते संन्याशी बाहेरच्या पट्टीशाळेत बसले. मग श्रीप्रभू बाबा व त्यांना वाढणाऱ्यांवर पाऊस पडत नव्हता. श्रीप्रभू बाबा जेवण करीत होते. वाढणारा वाढत होता पण पावसाचा थेंबही लागत नव्हता. संन्याशांना आश्चर्य वाटलं. आता संन्याशी उठलेले आहेत आणि संन्याशी श्रीप्रभू बाबांजवळ येतात आणि श्रीप्रभू बाबांना म्हणतात की आम्ही कसले संन्याशी, आम्ही कसले संन्याशी आहोत. गोसावी ईश्वर आहेत, गोसावी ईश्वर आहेत. गोसावियांच्या उष्ट्या प्रसादाने त्यांची अंग माखलेली आहेत. स्तुती करू लागले, अनुताप दुःख करू लागले आणि मग गोसावी त्या ठिकाणाहून निघालेले आहेत. गोसावियांची पत्रावळी उचलू लागले तर पत्रवाळी खाली पत्रवाळी अशा 7 पत्रावळ्या त्या ठिकाणाहून निघालेल्या आहेत. श्रीप्रभू बाबा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी मठात जातात. उंच मठाच्या पन्हाळ्याचे पाणी त्या ठिकाणी पडायचं आणि त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबा आपला श्रीमुकुट असा आडवा लावायचे. पाणी डोक्यावर पडायचे आणि म्हणायचे, ये ये म्हणे, मेला थांब थांब म्हणे, असं म्हणायचे. आणि तोपर्यंत जोपर्यंत इच्छा असे तोपर्यंत खेळायचे. अशा श्रीप्रभू बाबांच्या लीळा. एके दिवशी एका घरी एक बाई एकटी राहत होती. तिच्या घरी वडीलधारक कोणी नव्हतं, माणूस नव्हतं. तिचं बाळंतपण जवळ आलं. तिचं बाळंतपण करील असंही कोणी नव्हतं. तिने मनोरथ केला की राऊळ मायबाप आहे. सगळ्या रुद्रपुरामध्ये श्रीप्रभू बाबांना राऊळ माय राऊळ बाप असं म्हणतात. ते जर आले आणि त्यांनी जर माझं बाळंतपण जर केलं तर तेच माझं बाळंतपण करतील. आणि अशी मनामध्ये कल्पना केली आणि कल्पना करताच श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी येतात. श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी येतात. तिचं बाळंतपण करतायत, सुयेर करतायत आणि तिला जेवायला देतात, तिला स्नान घालतात. तितक्यात तिचा नवरा आला, जवळ बसला. श्रीप्रभू बाबा त्याला म्हणतात, पलीकडे जा, तिकडं पलीकडे जा म्हणे, तिकडे थांब. श्रीप्रभू बाबांकडे तो पाहतो आहे. श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ मेला जाय म्हणे, जा म्हणतो ना मी तुला, तिकडे इकडे कशाला आलास. असं त्या तिच्या नवऱ्याला झिडकारतायत. तो श्रीप्रभू बाबांकडे पाहतो आहे. परत श्रीप्रभू बाबा त्याला म्हणतात, आओ मेला, ही बाळंत झाली, अशी ही बाळंत झालेली आहे, इथं कशाला थांबलंस, जा तिकडे. तिचा थाळा घेऊन तो सगळ्या उतरंडी लावत आणि निघून जात. असे 12 दिवस केले आणि मग गोसावी त्या ठिकाणाहून निघून जात. एक बाई आपल्या घरी एकटीच होती, ती बाळंत झाली. त्या दिवशी गोसावी तिच्या घरी गेले. ती म्हणाली, राऊळो काही करू जी, माझं करणारं कुणीच नाही, माझं करणारं कुणीच नाही आहे, मी अभागी आहे. असे म्हणून फार काकुळतीला आली, दुःख करू लागली. आणि श्रीप्रभू बाबांना तिची कीव आली. श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ मेली, हे करील म्हणे, मी करेल ना, मी करतो तुझं. मग श्रीप्रभू बाबा तिच्यासाठी गरम पाणी शेकत, तिला पथ्य पाणी करीत. तिचा नवरा पाणी तापवायचा. श्रीप्रभू बाबा तिच्या अंगाला तिळाचे तेल लावायचे. ती पडदणी घेऊन नानीजवळ बसायची. तिचा नवरा पाणी विष्णून तिच्याजवळ ठेवायचा. श्रीप्रभू बाबा आपल्या हाताने तिला शेक देत. सकाळ संध्याकाळ दोन्ही सांजा तिला बाजेखाली, तिच्या बाजेखाली विस्तव ठेवत. तिच्या नवऱ्याने पेज केलेली असे. श्रीप्रभू बाबा तिला म्हणायचे, अरे मेल्या, तू बाहेर जा, नाहीतर तुझी
दृष्ट लागेल असं म्हणून श्रीप्रभू बाबा त्याला बाहेर हाकलायचे. मग दाराला ताटीचा आडोसा लावायचे. मग आपल्या हाताने वेळणीत म्हणजे चाळणीसारखं एक भांडं असतं, त्या भांड्याने पळीने पेज वाढीत पेज सांडेल म्हणून ती वेळणी पुढे करायची. तर गोसावी उष्टे करशील ना, विटाळ होईल ना असं म्हणत. मग तिने वेळणी घेतली. ती म्हणाली, नाही रावळो, तुम्हीच वेळणीला पळी लावता. गोसावी घाटा वाढत आपण थोडंसं चाकून पाहत ती स्पर्श करत तर तिला विटाळ होईल. तिचा नवरा आला तर दारात आडवे उभे राहत. मग ती जेवे. गोसावी तिला गरम पाणी देत. अशी ती सगळी जी कर्म आहेत, सगळे जे कार्य आहेत ते श्रीप्रभू बाबा करायचे. मग ती हात धुवायची, श्रीप्रभू बाबा निघून जायचे. अशी तिची शुश्रूषा करायची. एके दिवशी तिच्या नवऱ्याने पथ्य शिजवले आणि तिला म्हणाला, उठ जेवून घे. ती म्हणाली, मी नाही जेवणार. श्रीप्रभू बाबा येतील त्याच वेळेस मी जेवण करेल. तो म्हणाला, राऊळ कधी येतील, तू कधी जेवशील? ती म्हणाली, राऊळांच्याच हाताने खाईल. असा निश्चय केला. तेवढ्यात गोसावी त्या ठिकाणी येतात आणि तिच्या नवऱ्याला म्हणत, आओ मेला, बाहेर जा म्हणे. बाहेर जा, तू दृष्ट लावशील. मेल्याला लाजही वाटत नाही, बाहेरही जात नाही असं श्रीप्रभू बाबा म्हणायचे. मग तो बाहेर जायचा. गोसावी दाराला ताटी आडवी घालायची, तिला पथ्य वाढायचे. याप्रमाणे 10 दिवस पथ्य पाणी केले. मग 12व्या दिवशी बाळाला पाळण्यात घालण्यात आले. अशा पद्धतीची ही लीळा. अनंत लीळा आहेत, छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या. अनंत जीवांचा उद्धार केलेला आहे. श्रीप्रभू बाबांनी जेवढ्या जीवांचा उद्धार केला आणि जेवढ्या जीवांसाठी श्रीप्रभू बाबांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य श्रीप्रभू बाबा भक्तांसाठी करतायत. अनेक भक्तांचा श्रीप्रभू बाबांनी उद्धार केलेला आहे. अनेक भक्तांचा उद्धार केलेला आहे श्रीप्रभू बाबांनी. काही दिसणाऱ्या, काही न दिसणाऱ्या. काही जीव डोळ्याला दिसायचे, काही दिसत नव्हते. खांबाला स्पर्श करायचे, जडत्वाच्या जीवांना स्पर्श करायचे. त्या जडत्वाच्या जीवांना सुखाची प्राप्ती करून द्यायचे, सुखानंद द्यायचे. मांजरीला स्थिती द्यायचे, स्थित्यानंद तिला देऊन टाकायचे. रस्त्याने चालत असताना त्या गटारीत हात घालायचे, तिथनं एखादी आळी काढायचे, तिला फेकून द्यायचे. जाय मेली ब्रह्म्या होय म्हणायचे. कृमी ते ब्रह्मा की जे ऐसी श्री प्रभूची लीला आमचे स्वामी म्हणतात. कृमीला म्हणजे किड्याला, आळीला ब्रह्मपदाला पाठवायचे. एके दिवशी श्रीप्रभू बाबा दाबविरीच्या रस्त्याने म्हणजे आपविरीकडे चाललेले आहे. त्यांना रस्त्यामध्ये एक मातंग भेटला. त्या मातंगाने श्रीप्रभू बाबांना दंडवत घातला आणि श्रीप्रभू बाबांनी त्याच्या पाठीवर श्रीचरण ठेवलेले म्हणजे पाय ठेवले आणि निघून गेले. तो 3 दिवस स्थित्यानंद त्या ठिकाणी अनुभवत होता, पडलेला होता. त्याच्या अंगावरून गायी, म्हशी, वासरे अशी चालायची, तरी तो उठत नव्हता. मग एके दिवशी मग त्या स्थितीच्या भरामध्ये त्याला असं वाटलं की बस अभी तो मैं भगवान बन गया, भगवान हूं मैं, असा विचार तो करू लागला. तो स्वतःला ईश्वर समजू लागला. गावचे लोक म्हणू लागले की अरे हा मातंग याने सगळा गाव विटाळला. गावचे लोक म्हणू लागले. असे म्हणून अधिकाऱ्यांनी त्याला पिंपळाला बांधले. त्यावेळी अळजपूरचा व्यापारी रामटेकला चालला होता. अळजपूरचा म्हणजे अचलपूरचा व्यापारी रामटेकला निघालेला आहे. तो त्याच्या स्वप्नात आला. अरे अरे तुझ्या रामाच्या दर्शनाला रामटेकला चालला आहेस ना, तो राम मी येथे आहे. मला या अधिकाऱ्यांच्या खोड्यातून सोडवा. मला पिंपळ्याला बांधलेले आहे.
त्याने लोकांना विचारले, येथे कोणाला खोडा आहे का? खोडा म्हणजे पायाला एक लाकडाचं आणि साखळदंडाचा खोडा असतो. तो जर खोडा बांधला तर माणसाला चालता येत नाही, जाड असतो. असा खोडा त्याला बांधला. कोणाला? त्या मातंगाला. कारण तो स्वतःला ईश्वर समजत होता. ईश्वर स्वतःला काय समजत होता? कारण त्याला 3 दिवसासाठी श्रीप्रभू बाबांनी स्थिती दिली. आता त्याने सांगितलं की म्हटले, इथे कोणाला खोडा आहे का? त्यांनी त्याला सगळी हकीकत सांगितली. तो व्यापारी सकाळीच तिथे गेला तर त्याला बांधलेले पाहिले, मग सोडले, दंडोत घातले, तंबूत घेऊन गेला, उठणे लावले, स्नान घातले, चांगली पूजा केली, जेव घातले, वस्त्रे दिली. यात्रेसाठी जे द्रव्य आणले होते त्यातून घर शेत जमीन विकत घेऊन दिली. 2 बाया त्याच्या सेवेकरता ठेवल्या. त्या व्यापाऱ्याची रामयात्रा तेथेच चरितार्थ झाली. मग तो हौसेने राम पाहायला रामटेकला गेला. अशा पद्धतीची ही लीळा. श्रीप्रभू गोसावी एकटेच राहत. तेव्हा येता जाता रस्त्याने गुढ्याला वृद्धपूर येथे श्री प्रभू, म्हणजे गुढा कशाला म्हणायचं ते सांगतो. म्हणजे 2 अवताराचा संबंधित पाषाण, म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा ज्याला संबंध झालेला आहे आणि श्रीप्रभू बाबांचा ज्याला संबंध झालेला आहे, अशा दोन्हीही अवतारांच्या संबंधाने पवित्र झालेला चौकोनी पाषाण त्याला गुढा असं म्हणतात. आणि तो गुढा, त्या गुढ्याला श्री चरण लावीत, म्हणजे पाय लावायचे आणि म्हणत, अरे हा आज येथेच आहेच म्हणतो ना, असा खेळ करत निघून जात. मग गोसावी यांनी राज्यधर्म स्वीकारल्यानंतर आचार्य नागदेवांसहित सगळा परिवार वृद्धपूरला आल्यानंतर पालखीत बसत, अरे पालखी पाहिजे म्हणत. मग भक्तजनांनी काय केलं? श्रीप्रभू बाबांनी इच्छा व्यक्त केली. भक्तजनांनी पालखी आणली आणि त्या जागेपर्यंत जात श्रीचरण पालखीच्या बाहेर काढत तो लोंबता ठेवत, मग पायातील हलणाऱ्या वांकीचा श्रीचरण गुढ्याला लावत, बहुतेक श्रीचरणाचा अंगठाच लावत, असा खेळ करत. म्हणजे पालखीत बसल्यानंतर सुद्धा तो जो अंगठा आहे त्या गुढ्याला श्रीप्रभू लावायचे. म्हणजे त्या गुढ्याच्या ठिकाणी, त्या पाषाणाच्या ठिकाणी जे जे जीव राहायचे, डोळ्याला न दिसणारे, त्या जीवांना श्रीप्रभू बाबा संबंध द्यायचे आणि त्यांना आनंद व्हायचा. एक स्थित्यानंद ज्याला म्हणता येईल, एक सुखानंद ज्याला म्हणता येईल, तो आनंद द्यायचे. श्रीप्रभू बाबा आपविरीकडे खेळत होते आणि प्रदेशाचा अधिकारी प्रदेशात फिरत होता. तो खेड गावावरून पालखीत बसून येत होता आणि पालखीत बसून येणाऱ्या अधिकाऱ्याला श्रीप्रभू बाबांनी पाहिलेले. श्रीप्रभू वडाखाली आले, 5 पिंपळाच्या वडाची पारंबी धरून खेळू लागलेत. तर अधिकारी पालखीत बसून आला, पुढे शिपाई सेवक चालत होते. हे थांबले. अधिकारी म्हणाला, अरे चला ना, तुम्ही का थांबलात? त्यावेळेस ते म्हणतात की पुढे राऊळ खेळत आहेत, त्यामुळे आम्हाला चालताच येत नाही. आमची चालण्याची जी शक्ती आहे ती शक्ती क्षीण झाली, नाहीशी झाली. आणि त्या अधिकाऱ्याने पालखीतून खाली उडी मारली, समोर आला, मला दर्शन द्या राऊळ, मला दर्शन द्या, असं तो म्हणू लागला. श्रीप्रभू बाबांजवळ आलेला आहे, दंडोत घातलेला आहे, श्रीचरणी लागलेला आहे. आणि श्रीप्रभू बाबा त्याला म्हणतात, आओ मेला, हो हो म्हणे, हो हो हो, विनंतीचा स्वीकार केलेला आहे. आणि मग तिथेच तंबू घातला, आसन तयार केले, पडदणी. स्नानाच्या वेळी जे वस्त्र घालतात त्याला पडदणी असं म्हणतात. आणि ते वस्त्र घातलेले, मर्दना झाली, मादने झाली, स्नान झालेलं आहे, पूजावस्त्र झालेलं आहे, भोजन झालेलं आहे, गुळणा झाला, विडा झाला, वस्त्र समर्पण केलेलं आहे आणि दंडवत घातले आणि आपल्या गावाला निघून गेला. बस करायचं का? हां, चालू द्यायचं? हां, चालू द्यायचं? हां, एक घ्यायची अजून. एके दिवशी श्रीप्रभू बाबा आप विहिऱ्याकडे गेलेले.
विहिरीच्या शिळेवर उकडासन. उकडासन लक्षात ठेवा बरं का. उकडासन म्हणजे काय? एक पाय सरळ एक पाय वाकडा करणे. दोन्ही पायावर बसले. श्रीमुख धुतले. श्रीमुख धुतले. दाढी विंचरली मस्त. हात धुतले. श्री चरण धुतले. आणि पाण्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहिले. श्रीप्रभुबाबांनी पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि आता स्वतःशीच म्हणू लागले. काय म्हणतात? अहो हा येथे आहे, बोलत आहे, गप्पा करीत आहे, नटत आहे, थांबला आहे, पाण्यात श्री चरण घालत आहे, मागे होत आहे, आता पुन्हा पुढे होत आहे. पाण्यात पाहत तर प्रतिबिंब पाहत आणि हसत असा खेळ करत निघून जात. हात धुतले. श्री चरण धुतले आणि पाण्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहिले आणि गोसावी स्वतःशीच म्हणाले, हा येथे आहे, बोलत आहे, गप्पा करीत आहे, नटत आहे, थांबला आहे, पाण्यात आहे, श्री चरण घालत आहे, मागे होत आहे, पुढे होत आहे, पाण्यात तर प्रतिबिंब पाहत हसत आणि खेळत आणि निघून जात. अशा या श्री प्रभूंच्या अगम्य लीळा श्रवण करा. अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे. श्री प्रभुबाबांच्या ज्या ज्या लीळा मी तुम्हाला सांगितलं या कथेच्या माध्यमातून, या लीळा मी गेल्यानंतर म्हणजे कुठे? लीळाचरित्र काढा, ते लीळाचरित्र अभ्यासा, त्या लीळाचरित्रातली एक लीळा, त्या लीळेवर विचार करा, चिंतन करा, मंथन करा आणि त्या लीळेच्या माध्यमातून त्या भगवंताला आपल्याला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे याचा विचार करा. आजचं सत्र या ठिकाणी संपलं. दंडवत प्रणाम. आपापल्या जागेवर सर्वांनी उठून उभं राहायचं. त्या अगोदर पंजाबी दादा आपल्याला काही सूचना देणार आहेत. सूचनेचं पालन करा. दंडवत प्रणाम. सूचना नाही का? बरं ठीक आहे. आज या ठिकाणी ज्यांचं आज रात्री प्रवचन संपन्न होणार आहे, संगीतमय असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कुमार कुळाचे कुळाचार्य गुरुवर्य आचार्य प्रवर श्री जालन्याचे मोठे बाबा, महानुभाव पंथातील जे 13 प्रमुख पीठाधीश म्हणजे जे 13 प्रमुख महंत आहेत, 13 गाद्या आहेत, 13 आमनाया आहेत, त्या आमनाया आचार्य परंपरेतील कुमार कुळाचे आचार्य श्री जालन्याचे मोठे बाबा आलेत का? बाबाजींचं आपल्या या गावामध्ये आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी आज ठीक ठरलेल्या वेळेत कार्यक्रमाला हजर राहायचं, प्रवचन श्रवण करायचं. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, जे जे साधू या ठिकाणी येत आहेत, जे जे महंत, जे जे अधिकरण या ठिकाणी येत आहेत, आपल्याला 2-2 तास घसा कोरडापर्यंत करेपर्यंत ज्ञानदान करतायत, त्यांना जास्त नाही परंतु आपल्याकडे फुल न फुलाची पाकळी जे काही असेल ते त्यांच्या कपाळाला लावून त्यांचं पूजन करा. त्यांचं काय करा? पूजन करा. कारण तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अवहेरण करावा कवने भलतेने वंदावे. आणि म्हणून त्यांना वंदन केलं पाहिजे. कुणी बाबा असू द्या. मला माहित नव्हतं, ही सूचना मी अगोदरच दिली असती. आता लक्षात ठेव जा की बाबा स्टेजवरून उतरले संध्याकाळी प्रवचन झाल्यानंतर, की प्रवचन आटोपल्यानंतर सर्वांनी जे असेल ते, तुमच्याकडे 4 आणि 2 आणे असतील, बाबांना दंडवत करायचा, बाबांची पूजा करायची आणि मग बाजूला व्हायचं. सूचना लक्षात आली? ठीक आहे. आरती प्रभु मेरे तन मन की, आरती प्रभु मेरे तन मन की, जो प्राप्ति मुझे अपने शरण की, जो प्राप्ति मुझे अपने शरण की, आरती प्रभु मेरे तन की, आरती प्रभु मेरे तन मन की, और तेरे से कुछ नहीं
राम